कृष्ण हरी। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। श्री ज्ञानेश्वर महाराज स्वामी स्वरूपानंद यांच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन, तसंच परमपूज्य श्री सद्गुरूंच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत करून अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 11 581 अभंग चरणापासून पुढचा भाग पाहणारा आपण 11वा चिंतन भाग आज सुरू करूया। अर्जुन भगवंतांचं काय काय दर्शन झालं, विश्वरूप कसं होतं त्याच्याबद्दल सांगतोय। म्हणतो देवा, हे परत मी तुम्हाला काय सांगू, मी काय काय पाहिलं तुमचं। पण म्हणाले देवा, मला एक न्यून वाटतं त्याच्यात। परी एक न्यून तुझ्या स्वरूपात। काय न्यून आहे? आदी मध्य अंत तिन्ही नाही, त्याला सुरुवात मध्यभाग अंतभाग असं काही नाही। ते या सर्व ठाई भले शोधिताही सापडले नाही मज कोठे। त्या सगळ्यांमध्ये मी ते शोधायचा प्रयत्न केला, पण मला कुठे काही ते सापडलं नाही। म्हणून ते तिन्ही नाही ते साच त्रिवार ऐसेच मज वाटे। म्हणून हे तिन्ही नाही असंच मला वाटतंय। देवा, मी तुमच्या शरीरामध्ये उमटलेल्या कितीतरी मूर्ती, कितीतरी आकृत्या पाहिल्या। जणू आपण वेगवेगळी वस्त्र नेसतो, परिधान करतो, त्याप्रमाणे या सगळ्या सजीव सृष्टीला तुम्ही धारण केलं आहे असं वाटतं। एखाद्या झाडाला अनेक फळं यावीत, तसे हे जे सगुण आहेत ते सगळे तुमच्या शरीरावरती उमटलेले आहेत असं वाटतं। या सगळ्या मूर्ती म्हणजे तुमच्या शरीरावरचे बारीक बारीक रोम आहेत असंही वाटतं। आणि हे पाहताना देवा, माझ्या मनात प्रश्न एवढाच येतो, ऐसा विश्वाचा हा पसारा मांडो न राहिलासी कोण कोणाचा तू। हा सगळा विश्वाचा पसारा मांडून तू कोण म्हणून आणि कोणाचा म्हणून राहिला आहेस? मग त्याचं उत्तर मला असं मिळालं, पाहिले हे तव कळो आले साच सारथी तू तोच आमुचा गा। ते पाहिल्यानंतर म्हटलं, अरे तू कोण आहेस? तू तोच आहेस। कोण? माझा सारथी। म्हणजे आम्हाला दिशा दर्शवणारा, आम्हाला पुढे वाहून नेणारा तो तूच आहेस। तरी वाटे मज पाहता मुकुंदा ऐसाची सर्वदा व्यापक तू। की हे भगवंता, जरी तू माझा सारथी असलास तरी तू सगळं व्यापलेला आहेस। तू सगुण स्वरूप धारण केलं आहेस। जरी तू विश्वरूपातला असलास, निर्गुण निराकार असलास, या सगळ्यामध्ये ना, या संपूर्ण वर्णनामध्ये स्वामींनी अच्युत, अनंत, अपार या सगळ्यांनी भगवंतांचं ते निर्गुण रूप आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला। या पूर्ण अध्यायामध्ये ही संबोधनं खूप वेळा आलेली आपल्याला दिसतील। ते म्हणतात, अर्जुन म्हणतो की तू कशासाठी सगुण रूप धारण केलं? परिधरीसी तू सगुण स्वरूपा करावया कृपा भक्तांवरी। भक्तांवर कृपा करण्यासाठी। नुपेक्षिकदा देव भक्ताभिमानी हे ब्रीद पाळण्यासाठी जणू तुम्ही सगुण रूप धारण केलं आहेत। आणि रूप चतुर्भुज सावळे देखून निवती नयन आणि मन। मग प्रेम भावे देऊ जाता मिठी कैसा जग जेठी सापडसी। की तुमचं ते चतुर्भुज रूप, सावळं रूप पाहताना नयन म्हणजे डोळे आणि मन दोन्ही निवतात। स्वामी स्वरूपानंदांनी या रूप चतुर्भुज आणि सावळे या शब्दांचा संजीवनी गाथेमधल्या एका अभंगामध्ये प्रयोग केलेला आठवतो का बघा? रूप चतुर्भुज सुंदर सावळे अजिम्या देखिले श्रीहरीचे। त्यांना झालेलं दर्शन हे जणू त्यांनी इथे अर्जुनाला पण तसंच दर्शन झालं असणार। शेवटी दर्शन सगळ्यांचं कसं असतं, मी एकाच ह्याचं असणार, तर तेच वर्णन त्यांनी इथे जणू केलं आणि सांगितलं की डोळे आणि मन माझं निवून गेलं। मग प्रेम भावे देऊ जाता मिठी कैसा जग जेठी सापडलासी। प्रभू तुची ऐसे रूप सुकुमार धरीसी सुंदर कृपा सिंधो। हे कृपा सागरा, तू सुंदर असं रूप धारण करतोस। आणि ते कसं आहे तर ते सुकुमार आहे। राजस सुकुमार मदनाचा पुतळा असंच ते रूप आहे। स्वामी स्वरूपानंदांच्या संजीवनी गाथेमध्ये सुद्धा भगवंतांचं सगुण रूप किती सुंदर आहे हे दर्शवणारे अभंग आहेत ना। जिज्ञासूने मुद्दामून तेही पाहावेत या
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपला जो अभ्यास चालला आहे त्या निमित्ताने त्यांनी सांगितलं की एवढे तुम्ही सुंदर असून आम्ही तुम्हाला सामान्य लेखतो, हा आमच्या दृष्टीचा दोष आहे. आमच्या दृष्टीची ती मर्यादा आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की देव म्हणजे अगदी साधे आमच्याबरोबरचे असं वाटतं. पण माझा मात्र तो आता दृष्टीदोष गेला, कारण तुम्ही मला दिव्य चक्षु दिलेत. तरी आता माझा दृष्टीदोष गेला, सहजेत्वा दिला दिव्य चक्षु. सहजेत्वा म्हणजे तुम्ही दिव्य चक्षु दिल्या क्षणी माझा तो दृष्टीदोष गेला. म्हणून या तुझी थोरवी यथार्थ पहाया समर्थ झालो देवा. आणि म्हणून हे देवा आता तुमची थोरवी, तुमचं महात्म्य मला यथार्थपणे कळण्यासाठी मी सक्षम झालो. माझ्या रथावरती तू बसलायस बरोबर, मकरतुंडाच्या मागील बाजूसी बैसला होतासी रथी जो तोची तू झालासी विश्वरूप आज कळले हे मज स्पष्टपणे. की तोच जो माझा रथ चालवते तोच विश्वरूपाने नटला हे मला स्पष्टपणाने कळून आलं. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं यथार्थ रूप अर्जुनाला आत्ता कळलं. आणि मग भगवंतांकडे काय काय आहे, मग किरीटीन, गदीन, चक्रीन, तो जो 17वा श्लोक आहे त्याच्यावरचं आता भाष्य सुरू झालं की भगवंता तुम्ही तुमच्या मस्तकावरती मुकुट आहे, नंतर त्याचं तेज अतिशय मोठं आहे, विलक्षण आहे, हातामध्ये चक्र आहे, गदा आहे, सुदर्शन नावाचं चक्र आहे, कौमोदकी नावाची गदा आहे, हे सगळं आहे. पण आता ते काही आत्ता न घेता त्याची हे पुढील नव्हे तर का हात आयुधे नाही तर जया माझी, परी तेही कैसे मागे पुढे होतं लगाम धरित सावरोनी. आत्ता ते आयुध नाही आहेत, पण तुम्ही ते लगाम माझे घेतलेले आहेत. आणि तुम्ही आता आहे नाही दोन्ही भाव हे गिळून प्रकट होऊन राहिलासी. आहे पण नाही पण हे दोन्ही भाव गिळून प्रकट होऊन तुम्ही राहिलेले आहात. मग भगवंतांचं काळाग्नी रूप जे आहे त्या काळाग्नी रूपाचं वर्णन अर्जुनाने इथे केलं. सर्वसंहारक रूप म्हणतो ना आपण, त्या सर्वसंहारक रूपाचं वर्णनसुद्धा इथे आलेलं आपल्याला दिसतं. भगवंत हे ओंकाराच्या 3.5 मात्रांच्याही पलीकडे आहेत. ते परब्रह्म आहेत, ते अक्षर आहेत, म्हणजे कधीही क्षर न होणारे, कधीही न संपणारे असे आहेत. ते अविनाशी आहेत, ते 36 तत्वांच्या पलीकडचे पुरुष आहेत असंही त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर भगवंता तुम्ही कसे आहात ते सांगताना, म्हणजे त्यांचं कालरूप सांगताना तुम्ही हे सगळं कसं संपवता त्याचंही वर्णन अर्जुनाने इथे केलं की बापुडे त्रैलोक्य जातसे पोळून ऐसे सापडून कचाटीत 671वा अभंगचरणे. जणू तू अग्नीचं प्रकटसी आज उघड हे मज वाटत असे, जैसा कोणी एक पोळला आगीत निवावया येत सागरासी. तव तेथेही तो घाबरे पाहून तरंग भीषण सागराचे, होय तळमळ जगाची तैसीच देखोनिया साच रूप तुझे. की हे देवा तुमचं काळाग्नी स्वरूप जे आहे, सर्वसंहारक रूप जे आहे, त्यामुळे लोक म्हणजे जे जीव आहेत ते जीव जणू भयभीत झालेले आहेत. हे त्यांनी तिथे अर्जुनाने 19-20 या 2 श्लोकांमध्ये थोडं व्यक्त केल्याचं आपल्याला दिसतं. 21व्या श्लोकामध्ये अर्जुन त्याच रूपाचं चिंतन करताना पुढचा एक भाग सांगतो की अर्जुन म्हणतो की तुझ्यामुळे काय होतं तर सर्वही कर्मांची जाळोनिया बीजे तुझ्या मूळ तेजे विश्वरूपा. की सर्व कर्मांची बीज जी आहेत ती बीज जाळून जातात, भाजून जातात. बीज तसंच राहिलं ना तर त्याला अनुकूल परिस्थिती मिळाली की ते बीज पुन्हा अंकुरतं. संत चरण रजाची महती सांगताना तुकाराम महाराजांनी सुद्धा संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय म्हटलं. एकदा ते बी भाजलं गेलं की ते रावलं तरीसुद्धा त्याच्यापासून झाड निर्माण होत नाही, पुन्हा अंकुर फुटत नाही. तसंच ते होतं. आणि मग म्हणाले पुढचा टप्पा काय येतो, सद्भावाच्या बळे तुझ्याची रूपात मिळवून या जात स्वभाव येते.
असे काही ते ज्यांची वासनेची बीजं जळून गेली ते सगळेजण सद्भावाच्या बळाने तुझ्या रूपामध्ये मिळून जातात. आणि आम्ही कसे आहोत, आणि कोणी एक सहजे भिवून सर्वस्वी धरून तुझा पंथ उभे तुझ पुढे जोडून या हात प्रार्थना करीत मनोभावे. तुझ्यासमोर उभं राहून कोणी मनोभावे प्रार्थना करतात, हे प्रभो अविद्येच्या महासागरात आम्ही गटांगळ्या खात आहोत, विषयांच्या जाळ्यामध्ये आम्ही सापडून अडकून गेलो आहोत, अहम ममत्वाने आम्ही भ्रांत झालो आहोत, भ्रमिष्ट झालो आहोत आणि स्वर्ग संसारात अडकलेले आहोत. संसारात प्रपंचामध्ये अडकलो आहोत आणि दुसरं देवांचं काही केलं तरी आम्हाला स्वर्गप्राप्तीची कांक्षा आहे, म्हणजे पुन्हा मुक्तीची नाही. आता आम्हाला याच्यातनं कोण सोडवेल, दीनदया घना आता तुझं विणं सोडविलं कोण आम्हा लागी, तुझ्याशिवाय कोण सोडवेल. तुझं जीवे भावे येत सो शरण ऐसी आळवण करीत इथे. तुला आम्ही जीवभावाने शरण येतो अशी प्रार्थना तुझी ते करतात. केवळ देवांची प्रार्थना भक्तच करतात असं नाही. 11 रुद्र आणि 12 आदित्य, अष्टवसु, साध्यदेव, अश्विनी कुमार, मरुद्गण, विश्वेदेव, यक्ष, राक्षस, पितर, गंधर्व, सिद्ध, देव आणि देव आपल्या प्रमुखासह अर्थात इंद्रासह तुझी प्रार्थना करतात. आपापल्या लोकी राहतात, तुझ्या विश्वरूपाचं दर्शन घेत आहेत आणि प्रभो तुझं पुढे आपुली मस्तक नमविती देखे प्रेमादरे. तुझ्यासमोर आपली मस्तकं ते प्रेमाने आदराने ते नमवत आहेत आणि जय जय मंजू घोष अतिशय प्रेमाने तुमचा जय जयकार ते करतायत. करोनिया मग गाजविती स्वर्ग सर्वही ते, आणि दोन्ही कर जोडोनी बरवे तुझं भक्तिभावे वंदिती ते. दोन्ही हात जोडून ते भक्तिभावाने तुम्हाला नमस्कार करतायत. तयांच्या विनय वृक्षांच्या बागेत पातला वसंत सात्विकांचा. त्या विनय वृक्षांच्या बागेमध्ये सात्विकाचा वसंत ऋतू आलाय, म्हणून या तया पालवी साचार फुटोनिया कर संपुटाची. आणि म्हणून मग काय झालं तर त्यांनी हात जोडले म्हणजे काय झालं तर जणू पालवी फुटली आहे. आणि ती पालवी म्हणजे तुम्हाला ते नमस्कार करतायत, शरणागत झालेत. तुझी या निर्मळ स्वरूपाची भली फलप्राप्ती झाली अनायासे. तुमच्या स्वरूपाची फलप्राप्ती त्या सगळ्यांना झाली, अनायासे झाली असं ते सांगतात. अर्जुन त्याच्या पुढचं वर्णन संहार रूपाचं करतात आणि ते संहार रूपाचं वर्णन करताना प्रलय करणारं रूप म्हणजे रुद्राचं रौद्र रूप आपण म्हणतो ना तसं, किंवा भैरवाचं रूप आपण जसं म्हणतो तसं ते रूप अर्जुन इथे पाहतो आणि त्याचं वर्णन करतो. श्रोते हो, एकूण 1406 अभंगचरण आहेत आणि आपल्याला जो उपलब्ध वेळ आहे त्या उपलब्ध वेळाची मर्यादा लक्षात घेता थोड्या उड्या मारण्याशिवाय पर्याय नाही आहे. नाहीतर ह्या सगळ्या श्लोकांवरती प्रत्येक श्लोकावरती साधारणपणाने अर्धा तास म्हणजे 2 भाग असं खरं बोलायला हवं, इतकं ते सुंदर आहे आणि सगळंच ते छान सांगण्यासारखं आहे. पण एका उद्दिष्टाने जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला आपल्याला काही मर्यादा स्वीकाराव्या लागतात. म्हणून मी सुद्धा आता कालच्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे 581 पासून सुरुवात करून आज मी 700च्या आसपास पोचलो आहे. म्हणजे उड्या मारल्यात, पोचलो आहे याचा अर्थ उड्या मारल्यात. मला त्याची कल्पना आहे, पण माझी मर्यादा आणि संयोजकांची मर्यादा तुम्ही लक्षात घ्याल अशी मला नक्की खात्री आहे. अर्जुनाने ते ह्याचं रूप पाहिलं, संहारक रूप पाहिलं आणि ते संहारक रूप पाहताना अर्जुनाने कोण कोण त्या रूपाच्या मुखामध्ये गेलं तेही पाहिलं आणि मग तो भगवंतांची पुन्हा संवाद साधायला लागला. तो संवादसुद्धा फार सुंदर आहे. प्रथम त्या संहारक रूपाबद्दल काही थोडंसं आपण पाहू आणि मग अर्जुनाने काय पाहिलं ते पाहू पुढच्या 12व्या भागामध्ये. तोपर्यंत ओम राम कृष्ण हरी.